ही गोष्ट आहे कैवल्य आणि काव्याची. दोघेही लहानपणापासूनचे जिवलग मित्र. शालेय शिक्षणाबरोबरच महाविद्यालयीन शिक्षणही सोबत झालेलं. त्यात भर म्हणून त्यांना एकाच कंपनीत जॉबसुद्धा मिळाली. दोघांचंही एकमेकांवर प्रेम तर आहे, पण अजून कोणीही आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. प्रेमामुळे आपण आपली मैत्री गमवू असे त्यांना वाटे. त्यामुळे कोणीही आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तयार नव्हते. तरी देखील आज काव्याने ठरवलं की जे व्हायचं ते होऊ देत, पण आज ती कैवल्यला सर्व सांगणार. हाच विचार करत ती ऑफिसमध्ये आली. आज ऑफिसमध्ये अचानक अर्जंट मीटिंग आल्यामुळे तिचा अख्खा दिवस कामातच गेला. तिला कैवल्याशी बोलायला वेळसुद्धा मिळाला नाही. पाहता पाहता ऑफिस सुटायची वेळ झाली आणि ती घरी जाण्याची घाई करू लागली. तिला वाटलं आपण सोबत घरी जाताना तरी तिचं त्याच्याशी बोलणं होईल. बाहेर येऊन बघते तर चांगलाच अंधार पडला होता आणि आभाळ गच्च भरून आलं होतं. तिने कैवल्याला फोन केला. अरे कैवल्य, अजून आला नाहीस? मी पार्किंगमध्ये आली आहे, ये लवकर. खूप आभाळ झालंय बघ. काव्या, अगं मला निघायला वेळ आहे अजून, ते अर्जंट मेल्स करायचे आहेत. तू हो पुढे, मी हे सर्व आटपून निघतो. कैवल्य, बरं ठीक आहे, सावकाशी. बाय काव्या. हो बाय कैवल्य. तिने फोन ठेवला. ती थोडी नाराज झाली. स्कूटी काढून ती घरी जाण्यास निघाली. ऑफिसपासून काही अंतरावर वाटेतच जोरदार पाऊस सुरू झाला. तिने इकडे तिकडे बघितलं. जवळच तिला एक कॉफी शॉप दिसलं. ती तिथे गेली. तोपर्यंत पावसाचा जोर आणखीनच वाढला होता. तिने कॉफी ऑर्डर केली आणि तिथेच एका टेबलवर बसून पाऊस कमी होण्याची वाट पाहू लागली. मनात तिच्या पुष्कळ विचार चालू होते. आज तर ती कैवल्याला भेटलीसुद्धा नव्हती. ती तिच्याच विचारात मग्न असताना तिला जाणवलं की आपल्या समोरच्या खुर्चीवर कोणीतरी येऊन बसलं आहे. तिने तिकडे बघितलं तर तिथे कैवल्य होता. काय मॅडम, कसला विचार करत आहात? तिच्या चेहऱ्यासमोर हात फिरवत कैवल्य म्हणाला. कैवल्याला समोर बघून काव्या थोडी गोंधळली. काही नाही रे, असंच. तू कसा काय इथे? तुला तर उशीर होणार होता ना? काव्या, अगं हो, पण अचानक हे वातावरण बिघडलं ना, म्हणून निघालो. पण काय, मध्येच लागला पाऊस आणि म्हटलं इथे थांबावं बाहेर. पण मग तुझी गाडी दिसली. आत पाहिलं तर तू होतीस. मग काय, आलो तुझ्यासोबत कॉफी प्यायला. डोळे मिचकावत कैवल्य म्हणाला. अच्छा, बरं केलंस. बघ, पाऊस पण किती वाढला. 1 मिनिट कॉफी ऑर्डर करते तुझ्यासाठी. काव्या, नको, मी सांगितलेली आहे कॉफी. ती बघ आलीसुद्धा. वेटरकडे बोट दाखवत कैवल्य म्हणाला. त्याची कॉफी येते. कॉफी पीत पीत काव्या पुन्हा कुठल्या तरी विचारात हरवलेली असताना कैवल्य तिला आवाज देतो. काय गं, कुठे हरवलीस? मी एकटाच बडबड करतो आहे. सर्व ठीक तर आहे ना? काही टेन्शन? अरे काय नाही, सगळं ठीक आहे, काळजी नको करूस. कैवल्यच्या चेहऱ्यावरची काळजी बघून थोडं हसत काव्या म्हणाली. कैवल्य, काव्या, कैवल्य, मला थोडं तुझ्यासोबत बोलायचं आहे. म्हणजे काहीतरी सांगायचं आहे. थोड्या हळूच आवाजात काव्या म्हणाली. अगं बोल ना, विचारतेस काय? कॉफीचा मग बाजूला ठेवत कैवल्य म्हणाला. किती दिवसांपासून ठरवलं होतं तुला सांगायचंय, पण हिंमतच होत नव्हती. पण कसं सांगू कळत नाही आहे. काव्या, काव्या रिलॅक्स. कैवल्य काव्याला एवढं गोंधळलेलं बघून डोळ्यांनी शांत करत म्हणाला. बोल आता कैवल्य, आपण लहानपणापासूनचे फ्रेंड्स आहोत. आपलं शाळा कॉलेज सोबतच झालं आणि आता ऑफिसमध्ये देखील सोबतच आहोत. आपण आपल्या आयुष्यातला बराच वेळ एकमेकांसोबत घालवला. त्यातच तू कधी मला आवडू लागला हे कळलंच नाही. काव्या, काव्या,
तिला इमोशनल झालेलं पाहून तो मध्येच म्हणाला, आज मला बोलू दे कैवल्य. खूप दिवसांपासून वाट बघितली या दिवसाची. प्लीज काव्या, मला ठाऊक आहे तुझ्याबद्दल असं वाटणं चुकीचं आहे. तू माझा मित्र आहेस. पण मी काय करू? खूप समजावलं मी स्वतःला. तुझ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचाही खूप प्रयत्न केला, पण नाही, जमलं नाही मला. कैवल्य, आय थिंक आय एम इन लव विथ यू. डोळ्यातील अश्रू रोखत त्याच्याकडे पाहून काव्या म्हणाली. थोडा वेळ कोणीही काहीही बोलत नाही. दोघेही शांत असतात. बाहेर जोरदार पाऊस पडत असतो. काव्या कैवल्यच्या बोलण्याची वाट पाहत असते. तिला वाटतं की तिच्या फिलिंग्स सांगून तिने चूक तर नाही केली ना. हा आता आपली मैत्री तर तोडणार नाही ना. तू काहीच चुकीचं समजू नकोस प्लीज. ह्या माझ्या फिलिंग्स आहेत. तुझ्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही. तू माझा खूप चांगला मित्र आहेस आणि राहणार आहेस शेवटपर्यंत. प्लीज तू आपली मैत्री तोडू नकोस. काव्या सर्व बोलून एक लांब श्वास घेत काव्या कैवल्यकडे पाहते. त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतात. तिचे डोळे भरून येतात. आता तिला कळत नाही काय बोलावं. आय एम सॉरी कैवल्य, मान खाली घालत काव्या म्हणाली. आता तिचे डोळे अलगद वाहू लागले होते. कैवल्यला तर विश्वास बसत नव्हता की हे खरं आहे की स्वप्न. जे इतक्या दिवसांपासून त्याला तिला सांगायचं होतं तेच तिने त्याला सांगितलं. तिचंही त्याच्यावर प्रेम आहे हे ऐकून तर तो खूपच खुश झाला. पण तसं त्याने चेहऱ्यावर दाखवलं नाही. ए वेडाबाई, सॉरी काय बोलतेस? या सर्व तुझ्या फिलिंग्स आहेत आणि त्या मी समजू शकतो. आता रडू नकोस बरं. कैवल्य तिचे डोळे पुसत म्हणाला. काव्या अजूनही रडत त्याच्याकडे पाहत होती. खरं तर बरेच दिवसांपासून मलाही तुला काहीतरी सांगायचं होतं कैवल्य. आता काव्य प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती. बरेच दिवस झाले माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे. तिलाही मी आवडतो. काहीही भाव चेहऱ्यावर न आणता तो म्हणाला. हे ऐकून काव्याचे डोळे पुन्हा पाणावले. ती खूप सुंदर आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आज मी तिला प्रपोज करणार आहे. तुला मी हे सर्व सांगणारच होतो की तू तुझ्या फिलिंग्स मला सांगितल्यास. सॉरी यार काव्या, पण तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस आणि शेवटपर्यंत राहणार. नाराज असल्याचं दाखवून कैवल्य काव्याला म्हणाला. कैवल्यने काव्याकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यातून कधीचेच अश्रू वाहू लागले होते. तिला असं रडताना पाहून आदिगालात तो हसला. कैवल्यने कपाळावर आपल्या उजव्या हाताचा अंगठा घासला आणि काव्याकडे पाहतच तो समोर गुडघ्यावर बसला आणि हात समोर केला. काव्या, प्लीज रडू नकोस ना. माहिती आहे मी तुला हर्ट केलंय आणि त्याच्यासाठी सॉरी. कैवल्य. काव्या कैवल्यकडे भरल्या डोळ्यांनी शांत पाहत होती. तिला तर काही कळतच नव्हते. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत तिला म्हणाला. खरं सांगू, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. पण तू मला कधी आवडायला लागली हे कळलंच नाही. तुला भेटल्याशिवाय मला करमतच नाही. सगळीकडे मला तूच दिसत असतेस. माझ्या स्वप्नातही तू येतेस. तू हसलीस ना की मी खुश होतो. तुझं चेहऱ्यावरचं ते हसू कायम असंच राहावं यासाठी प्रयत्न करतो. तू माझ्या आसपास नसलीस ना तर मी बेचैन होतो. तुला एकदा पाहण्यासाठी धडपडतो. याआधी कोणाच विषयी असं कधीच वाटलं नाही का मला. जर यालाच प्रेम म्हणत असेल ना तर हो, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तू एक मैत्रीण म्हणून नेहमीच माझ्यासोबत उभी राहिलीस आणि यापुढेही नेहमीच राहशीलही. पण मला तू माझ्या आयुष्यात माझी जीवनसाथी म्हणून हवी आहेस. मला माझं संपूर्ण आयुष्य
तुझ्याबरोबर वाटून घ्यायचा आहे. तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. तुझ्यासोबत मला आनंदाने जगायचं आहे. काव्या, मी आयुष्यभर तुझ्यावर असंच प्रेम करत राहील ग, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. तुला हे सर्व आधीच सांगावं वाटायचं, पण मला आपल्या मैत्रीला गमवायची जास्त भीती वाटायची. पण बघ ना, आज तुझ्या मनातील माझ्याबद्दलच्या भावना कळाल्यानंतर माझी भीती कुठल्या कुठे पळाली. आय लव्ह यू काव्या. माझ्याशी लग्न करशील? कैवल्य. आता कैवल्यचेही डोळे पाणावले होते. तो काव्याच्या उत्तराची वाट पाहत होता. काव्यासाठी तर हे एका स्वप्नासारखंच होतं. काव्याने कैवल्यच्या खांद्याला धरून त्याला उभे केले. त्याचे डोळे पुसून त्याला मिठी मारली. आय लव्ह यू टू कैवल्य. काव्या. आनंदाने कैवल्यने आपले हात काव्याच्या भोवती गुंफले आणि तिच्या केसांवर अलगद ओठ टेकवले. तेवढ्यात वीज कडाडली. बाहेर पडणारा पाऊस पाहून मनातल्या मनातच त्याचे आभार मानून हसत कैवल्यने त्याची मिठी घट्ट केली. अचानक आलेल्या पावसामुळे का होईना काव्या आणि कैवल्यला आपल्या मनातील भावना व्यक्त करता आल्या. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.